सांताक्रूजमधून धक्कादायक बातमी समोर येते। समलिंगी संबंधातून महिलेने तिच्याच मैत्रिणीचा जीव घेतल्याची बातमी समोर येते। हा धक्कादायक प्रकार सांताक्रूजमध्ये घडलाय। 2 दिवसांपूर्वी घटना घडली आहे, ज्यामध्ये एका घरात झालेल्या वादातून ही घटना समोर आली आहे। पोलिसांनी या आरोपी महिलेला अटक देखील केली आहे आणि तिला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यामध्ये जीव गमावलेल्या महिलेचं नाव रेश्मा ढोणे असं असून ती 37 वर्षांची महिला आहे आणि या दोघीही एकमेकींना 10 वर्षांपासून ओळखत होत्या। त्या दोघी समलिंगी संबंधातून रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी तपासातून समोर आली आहे। या दोघींमध्ये भांडण झालं आणि ह्यांचं भांडण झाल्यानंतर वाद विकोपाला गेला आणि त्यातून एक वाईट घटना घडली। ते म्हणजे माहितीनुसार कमलाच्या घरी पार्टी सुरू असताना रात्री 11:30 वाजताच्या सुमारास दोघींमध्ये वाद झाला। रेश्मा तिच्या घरी न येण्यावरून या दोघींमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि याच रागाच्या भरात कमला कांबळेने तिच्याच मैत्रिणीवर म्हणजेच रेश्मावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर शेजाऱ्यांना तिच्या किंकाळीचा आवाज आला आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि रेश्माला जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान तिने स्वतःचा जीव गमावला, तिने प्राण सोडले। या घटनेनंतर पोलिसांनी विविध कलमांच्या अंतर्गत कमलाला अटक केलेली आहे। त्यानंतर तिच्या रेश्माच्या मुलीच्या तक्रारीवरून FIR नोंदवण्यात आलाय आणि पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास देखील सुरू केला। या दोघींमध्ये वाद झाला, वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर रागाच्या भरात कमलाने रेश्मावर धारदार शस्त्राने वार केले आणि त्या हमल्यामध्येच त्या घटनेमध्येच रेश्माने तिचा जीव गमावला, तिचे प्राण सोडले। मात्र या घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं।